मराठा आरक्षण आंदोलनामुळे सरकारच्या अडचणीमध्ये वाढ झाली आहे. महाराष्ट्रातील सत्ता बदलणार की काय असा प्रश्न उपस्थित झाला आहे. जागोजागी मराठा आंदोलक राजकीय नेत्यांच्या भेटी घेऊन त्यांना मराठा आरक्षणासंबंधीची भूमिका स्पष्ट करावी अशी विनंती करत आहेत. यामुळे नेत्यांच्या सभा घेण्यासाठी अडचणी निर्माण झाल्या आहेत. जर सभा घेतला तर जनतेचा म्हणावा तसा प्रतिसाद भेटत नाहीये. यामुळे राजनेत्यांची चिंताही वाढली आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये मराठवाड्यात 8 पैकी 7 जागेवरती महायुतीचा पराभव झाला आणि यावेळेसच्या आंदोलनामुळेही पश्चिम महाराष्ट्रात मनोज जरांगे पाटील यांचे ठसे उमटताना दिसत आहेत. लाखोंच्या संख्येने मराठा आंदोलक हे आंदोलनामध्ये प्रतिसाद देत आहेत. यामुळे राजकीय नेत्यांच्या काळजाचे ठोके देखील वाढलेले आहेत. मित्रांनो, 29 तारखेला मनोज जरांगे पाटील कोणत्या पक्षाला साथ देणार यावरती सर्वांचे बारकाईने लक्ष आले आहेत. यातच संभाजीराजे भोसले आणि मनोज जरांगे पाटील यांच्या भेटीची चर्चा देखील वाढली आहे. संभाजीराजे भोसले यांच्या स्वराज्य पक्षाला मनोज जरांगे पाटील यांचा पाठिंबा मिळणार का? जर असे झाले तर इतर पक्षाच्या सोबत स्वराज्य पक्षाचा विस्तार वाढणार का, असे चिन्ह दिसून येत आहेत. आरक्षण मिळावं आणि हे ते म्हणत नाही की मी म्हणत नाही, हे खुद्द आमचे पंजोबा राजेश्री छत्रपती शाहू महाराजांनी मराठा समाजाला आरक्षण दिलेलं आहे. म्हणजे 50% जे आरक्षण दिलं अनुसूचित जाती जमाती ओबीसीनी मराठा समाजाला समाविष्ट आहे. आज गरीब मराठा समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका आहे, ती माझी सुद्धा ती भूमिका आहे. आणि म्हणून ओव्हरऑल ही सगळी चर्चा झाली. त्यांची जी मागणी आहे सगळ्या स्वरांची सरकार नाही, हे बघ, बहुतांश सगळ्या मागण्या आमच्या सारख्या आहेत. म्हणजे आम्ही एवढ्या डिटेलमध्ये गेलो नाही, पण बहुतांश सगळ्या मागण्या सारख्या आहेत आणि म्हणून एवढं आलो ना भेटायला. मागण्या जर मॅचच होत नसल्या असत्या तर आलो नसतो. पण हे बा एक लक्षात घ्यायला पाहिजे की त्यांचं सरकारचं बोलणं सुद्धा चालू आहे. त्यांची अनेक मिटिंग झालेले आहेत. मग सरकारने सुद्धा स्पष्ट बोलायला पाहिजे ना की हे जे तुम्ही जे आरक्षण दिलेलं आहे, जे 10% आरक्षण दिले म्हणतात, तुम्ही टिकणार कसं? तर मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करून घ्या व दुसऱ्यांना व्हिडिओ शेअर करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.